लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला आणि इथे पाहूया लपंडाव मालिकेचे अपडेट. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या आता सखीला मनस्विनी ही आता कसं गंडवू याचाच विचार करत असते, तर दुसऱ्या बाजूला तेजस्विनी ही आता सगळ्यांना सत्य सांगत असते की ती आहे खरी तेजस्विनी आणि मनस्विनीने तिला डांबून ठेवलं होतं एवढी वर्ष आणि तिने सखीचा म्हणजे सांभाळ करण्याचं फक्त ढोंग घेतलं. तिला फक्त प्रॉपर्टी हवी आहे आणि तिला कळालं की ही सगळी प्रॉपर्टी सखीच्या नावे आहे, म्हणून तिने सखीला जिवंत ठेवलं, नाहीतर तिने सखीलाही जिवंत ठेवलं नसतं. आणि मलाही तिला जिवंत ठेवायचं नव्हतं, पण तिला बघायचं होतं की मी कितपर्यंत तिचे अत्याचार सहन करते आणि तिला मला माझी प्रॉपर्टी माझा ऐशोआराम हडप केल्यानंतर मला मारायचं होतं. माझ्या डोळ्याच्या समोर तिला माझ्यापासून माझं सर्वस्व हिरवायचं होतं ना, म्हणून तिने हे सगळं केलं. त्याबरोबर आता मनस्विनी म्हणू लागते, गप्प बस, उगाचच्या उगाच काहीतरी बोलू नकोस. सखी अगं मी आई आहे तुझी, तुझ्या आईवर विश्वास नाही आहे का? अगं ही माझी जुळी बहीण आहे आणि हो, ही जे बोलली ना ते खरं आहे, आम्ही जुळ्या बहिणी आहोत, पण ही अत्यंत वाईट होती. बाबांनी लहान असतानाच हिला घरातनं बाहेर काढलं आणि मुलगी म्हणण्यापासून सुद्धा नाकारलं. ही माझ्याकडेच मदत मागायला आली होती, त्यावेळी मी हिला मदत देऊसुद्धा करत होते, पण तेव्हा तुझे बाबा राघव मला म्हणाले की हिची मदत करू नकोस सखी, आणि म्हणून मी हिची मदत केली नाही. खरंच सांगते मी, विश्वास ठेव बाळा तुझ्या आईवर. आता लगेच कान्हा म्हणतो, बाप रे, आज बाळा आणि बिळा एवढं गोड बोलताय तुम्ही सखी मॅडम बरोबर. एरवी तर तुम्ही तिचं नावही तोंडात घेत नसता. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, तू गप रे, कुठे मिळाली तुला ही आणि का घेऊन आलंस तू या मनस्विनीला घरी? त्याबरोबर मनस्विनीला घरी का आणलंस असं म्हटल्याबरोबर तेजस्विनी म्हणते, लाज नाही वाटत का गं तुला आणखीन खोटं बोलायला? त्याबरोबर कान्हासुद्धा म्हणतो, ह्याच तेजस्विनी आहे आणि यांना तुम्ही आपल्याच घराच्या आउटहाऊसमध्ये कोंडून ठेवलं होतं. तुम्हाला काय वाटतं, माहीत नाही आहे का आम्हाला कोणाला? मला सगळं कळालं आहे. त्याबरोबर मग तेजस्विनी सखीसमोर हात जोडते आणि म्हणत असते, हे बघ सखी, सध्या माझ्याकडे तुला देण्यासाठी कुठलाच पुरावा नाही आहे की मी तुझी आई आहे, पण मी का खोटं बोलू? मी तुझी आई आहे, मी तुला जन्म दिला आहे, खरंच मीच तुझी आई आहे बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. आता सखीला कळत नसतं की नेमकं मी काय करू आणि कोणावर विश्वास ठेवू. आता तिच्यासमोर तिची आईसुद्धा असते आणि तिची मावशीसुद्धा, कळत नसतं नेमकी खरी आई कोणती आहे. मग आता लगेचच इकडे तेजस्विनी ही आता एक करून तिच्या घरातल्या प्रत्येक माणसाकडे येते. पहिली तर ती गौतमकडे येते आणि गौतमला म्हणत असते, गौतम भाऊजी, अहो तुम्ही तरी बोला ना काहीतरी, तुम्हाला तर सगळं सत्य माहिती आहे ना गौतम भाऊजी? त्यावेळी गौतम आता गप्प राहतो, कारण त्याला कुल्फीच्या जीवाची भीती असते. गौतम आता लगेचच तिच्या पाया पडतो. त्यानंतर मग आता ती लगेचच तिच्या दुसऱ्या दिराकडे म्हणजे परशूकडे येते. आता परशूकडे येऊन ती परशूला म्हणत असते, मोठे भाऊजी, अहो तुम्ही तरी काहीतरी बोला ना, तुम्हाला माहिती आहे ना मी तुमची वहिनी आहे. अहो मी वहिनी आहे ना तुमची, मग सांगा ना यांना, तुम्ही सांगा ना सखीला की मी तिची आई आहे. सांगा ना परशू भाऊजी, अहो काहीतरी बोला. पण परशुरामसुद्धा काही बोलत नव्हतो. मग ती मीनाक्षीकडे येते आणि मग मीनाक्षीला म्हणत असते की मीनाक्षी, अगं तू तरी बोल ना, मीनाक्षी बोल ना, तुलाही वाटत नाही आहे का की मी तुझी वहिनी आहे म्हणून? अगं मी तुझी वहिनी आहे आणि हो मीनाक्षी, ह्या बाईने माझ्या कपाळावर खूप मोठा कलंक लावला आहे की मी तुझं बाळ मारलं. मीनाक्षी तुला माहिती आहे गं, मी अशी नाही आहे, मी असं काहीही केलेलं नाही आहे, ह्या सरकारने तुझं बाळ मारलं. त्याबरोबर मग कान्हा लगेचच म्हणू लागतो, ह्यांच्या पापाचा पाढा तर खूप मोठा आहे आणि तो आपण लवकरच वाचू, पण त्याआधी बेबी सरकार, तुम्हाला एवढ्या वर्षानंतर तुमची आई परत मिळाली, मग तुम्हाला हवं ते सगळं करा, तुम्हाला हवी असलेली प्रत्येक इच्छा आईची पूर्ण करा. सखी म्हणत असते, मला खूप भीती वाटते आहे कान्हा, मला काहीच कळत नाही आहे, म्हणजे कोण खरी कोण खोटी मला सुचतच नाही आहे, विश्वास कोणावर ठेवू आणि कोणावर नको ठेवू. त्याबरोबर कान्हा म्हणतो, माझ्यावर विश्वास आहे. सखी म्हणते, स्वतःपेक्षा जास्त. त्यावर मग कान्हा सांगतो, मग मी सांगतोय ते ऐका, हीच तुमची खरी आई आहे सरकार नाही,
त्याबरोबर मग सखी आता तेजस्विनी समोर येऊन उभी राहते. तेजस्विनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. सखीला अगदी त्या बालपणीच्या स्पर्शाची जाणीव होते. त्यानंतर सखी आता तेजस्विनीचा हात पकडते आणि चल माझ्याबरोबर असं म्हणत तेजस्विनीला तिकडनं घेऊन जाऊ लागते. त्याबरोबर आता तेजस्विनी तिला विचारते, आपण कुठे चाललो आहे सखी? त्यावर सखी म्हणते, तू चल तर खरं. आणि मग आता सखी ही तेजस्विनीला वरती स्वतःच्या रूममध्ये घेऊन येते. आता तेजस्विनी म्हणते, ही तर तुझी खोली आहे. सखी म्हणते, लक्षात आहे आई तुझ्या. त्यावर मग ती म्हणते, कशी विसरेन? सखी, इथली प्रत्येक गोष्ट मी आणि राघवने खूप प्रेमाने आणली होती तुझ्यासाठी. त्याबरोबर तिला त्यांची फॅमिली फोटो फ्रेम दिसते. ती म्हणते, आणि हा फोटो तुला आठवतं आहे, तुझ्या शाळेत गॅदरिंग होती तेव्हा हा फोटो काढला होता आपण. सखी म्हणते, हो आई, आठवतं आहे, सगळं आठवतं आहे. त्यानंतर मग सखी तिला बाथरूममध्ये पाठवते आणि अंघोळ करून बाहेर बोलवते. तेजस्विनी स्वच्छ साफ अंघोळ करते. कितीतरी वर्षांनंतर, जवळपास महिन्यांनंतर तिने अंघोळ केलेली असते. मग आता लगेचच सखीला ती म्हणत असते, आता मला खूप बरं वाटतं आहे गं, हलकं वाटतं आहे. सखी म्हणते, तुला आणखीन जास्त बरं वाटेल आता. आणि मग ती तिच्यासमोर एक जांभळ्या रंगाची साडी धरते आणि म्हणत असते, आई, ही साडी आठवते का गं तुला? त्यावर मग तेजस्विनी म्हणते, अगं ही साडी कशी विसरेन मी बाळा. ही साडी मला राघवने तुझ्या बारशासाठी आणली होती. राघवने खूप प्रेमाने सिलेक्ट केली होती ही साडी माझ्यासाठी. त्याबरोबर मग सखी म्हणते, आई, आजच्या दिवस ही साडी नेसशील? त्याबरोबर मग आता तेजस्विनी ती साडी खाली ठेवत म्हणते, नाही बाळा, अगं कशी नेसणार मी ही साडी? विसरतीयस का? मी विधवा आहे. राघव आता ह्या जगात नाही आहेत, त्यामुळे आता मी हे सगळं नाही करू शकत सखी. त्यावेळी सखी भरल्या डोळ्याने म्हणते, आई, बाबा नसले म्हणून काय झालं? मी तर आहे ना. आणि बाबांनासुद्धा तुला असंच बघायला आवडायचं ना गं, नटलेलं, सजलेलं, सुंदर, देखणी. आणि मलासुद्धा. आई, आज बाबा नाही आहेत तुला बघायला, पण मी आहे. माझ्यासाठी तरी कर ना गं तुझा पूर्ण साज. माझ्यासाठी एकदा तशी तयार हो. मला माझी आई बघायची आहे गं आई. मला माझी आई अनुभवायची आहे. मला तिचं सुख भोगायचं आहे. मग मात्र आता तेजस्विनीचा नाईलाज होतो आणि तेजस्विनी साडी नेसायला तयार होते. तेजस्विनी आता ती जांभळ्या रंगाची साडी नेसते. त्याच्यावरती आता सुंदर दागिने वगैरे सगळं घालते आणि म्हणत असते, सखी, तुझ्यासाठी मी काहीही करू शकते बाळा. मग सखी तिला म्हणते, आई, एकदा स्वतःला आरशात बघ. आता तेजस्विनी स्वतः आरशात बघते. सखी तिच्याबरोबर उभी असते. तेजस्विनी म्हणत असते, सखी, मला ना आज तुझा तो बारशाचा दिवस आठवतो. त्या दिवशीच ही मनस्विनी माझ्या आयुष्यात परत आली होती. त्या दिवशीच माझ्या आयुष्याच्या ग्रहणाला सुरुवात झाली होती. सखी म्हणते, आई, प्लीज, आता पुन्हा त्या कटू आठवणी नको काढूस. अगं, आता मला तू भेटली आहेस, हेच काही कमी आहे का माझ्यासाठी? खरं तर साईनाथांचीच कृपा, म्हणून त्यांनी आपली भेट पुन्हा घडवून आणली. म्हणून आपण दोघीजणी पुन्हा एकत्र आलो. आई, खरंच मला खूप आनंद झाला आहे की आपण पुन्हा एकत्र आलो. मला तर ना हे सगळं स्वप्नच वाटतं आहे. त्यावेळी कान्हा तिकडे येतो आणि कान्हा म्हणत असतो, बेबी सरकार, तुम्हाला जरी हे सगळं स्वप्न वाटत असलं तरी हे सगळं स्वप्न नसून सत्य आहे. आणि तुमची आई आता परत आली आहे आणि कायमस्वरूपी ती तुमच्यासोबतच असणार आहे, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्यामुळे आजच्या नंतर पुन्हा कधीच स्वप्न आहे की सत्य असा विचार करायचा नाही. आणखीन खूप चांगल्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडायच्या. चला खाली चला. आता कान्हा नेमकं असं का म्हणाला हे सखी आणि तेजस्विनी दोघींनाही कळत नाही. कान्हा म्हणतो, मला माहिती आहे मी काय बोलतो हे तुम्हाला कळालेलं नाही आहे, पण चला तुम्ही खाली चला. मग आता कान्हा त्या दोघींनाही घेऊन खाली येतो. कान्हाने आता फुलांच्या पायघड्या घातलेल्या असतात. आता कुंकवाचं पाणी तयार करून ठेवलेलं असतं. मग तो तेजस्विनीला सांगतो, सरकार. त्यावर तेजस्विनी म्हणते, सरकार नको म्हणूस मला. कान्हा म्हणतो, तेजस्विनी आंटी. आता कान्हाने आंटी म्हटल्याबरोबर लगेचच तेजस्विनीला आठवतं की तिला कबीर आंटी म्हणायचा. त्यानंतर मग आता ती कबीर असं बोलते पण कान्हा आता तो कबीर आहे ही गोष्ट तिला सांगत नाही. कान्हा म्हणतो, कोण कबीर? त्यावर मग ती म्हणते, नाही काही नाही. आणि मग ती बाहेर जाते. आणि आता कान्हा तिला म्हणतो, आता ह्या फुलांवरून तुम्ही आत या. एक मिनिट हा. आणि मग तो कुंकवाचं पाणी तिथे आणून ठेवायला लावतो आणि म्हणतो, ह्या कुंकवाच्या पाण्यांवर पाय देऊन तुम्ही आत या. त्यावर ती लगेच म्हणते, अरे मी नाही पाय देऊ शकत या कुंकवाच्या पाण्यात कान्हा. त्यावर तो विचारतो, का? त्यावर ती म्हणते, हे सुहासिनी करते आणि मी विधवा आहे. राघव या जगात नाही आहेत कान्हा,
त्यावर कान्हा म्हणतो, ते काहीही असलं, राघव सर जरी या जगात नसले तरीसुद्धा तुम्ही या घरची लक्ष्मी होतात, तुम्ही या घरची लक्ष्मी आहात आणि कायम तुम्हीच या घरची लक्ष्मी असाल. तुमच्यामुळेच तर राघव सरांचं एवढं वैभव त्यांच्या हातात नांदत होतं. तुम्हीच त्यांची लक्ष्मी आहात असं त्यांचं म्हणणं होतं ना. मग त्यांच्या ह्या घरात कायम तुम्ही लक्ष्मीचंच रूप असाल म्हणून म्हणतो या. मग ती आता त्या कुंकवाच्या पाण्यात पाय बुडवून आत येते. एका बाजूने सखी, दुसऱ्या बाजूने कान्हाने तिचा हात पकडलेला असतो. त्यानंतर मग आता तेजस्विनी ही सखीला विचारते, सखी अगं बाळा, पण हा आहे तरी कोण? ह्या कान्हाने माझी किती मदत केली तुला नाही माहिती. अगदी खराखुरा श्रीकृष्ण असल्यासारखा हा माझ्या मदतीला धावून आला. मग सखी म्हणते, आई हा कान्हा तुझा जावई माझा नवरा आहे. हे ऐकून आता तेजस्विनीला खूप आनंद होतो. तेजस्विनी म्हणते, काय हा माझा जावई आहे? खरंच ग खरंच. मनस्विनीने आजपर्यंत आयुष्यात कुठलंच काम चांगलं केलेलं नाही आहे, पण माझ्यासाठी जावई मात्र तिने अगदी लाखात नाही कोट्यावधीत एक शोधला आहे. खरंच सखी, याच्याबरोबर तू कायम अगदी सुखी आणि आनंदी राहशील. सखी आणि कान्हा दोघंजणं तेजस्विनीला जोडीने नमस्कार करतात. आयुष्यमान भव, अष्टपुत्र सौभाग्यवती, सुखी भव असे न जाणू किती आशीर्वाद ती त्या दोघांना देते. त्यानंतर आता इकडे कान्हा विचार करतो, आता मला सखीची प्रॉपर्टीसुद्धा तिच्या हातातून हिसकावून घेण्याची काहीच गरज नाही आहे, कारण हे सगळं मांना बदला घ्यायचा होता, मला बदला घ्यायचा होता म्हणून आम्ही करत होतो. पण आता जर तेजस्विनी आंटीने माझ्या बाबांना मारलेलंच नाही आहे, तर मग तेजस्विनी आंटीला किंवा त्यांच्या मुलीला रस्त्यावर आणण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. हे सगळं तर सरकारने केलं आहे, त्या मनस्विनीने केलं आणि तिच्याकडून तर बदला आम्ही घेऊच असं आता कान्हा मनातल्या मनात म्हणतो. आणि या सर्वाबद्दल लवकरच मी मानबरोबर बोलायला हवं असंही ठरवतो आणि म्हणतो, उद्याच मी मानकडे जाईन आणि मानना ह्या सर्व गोष्टी सांगून टाकेन आणि तेजस्विनी आंटी यांनी काहीही केलेलं नाही आहे हे सुद्धा सांगेन. म्हणजे मला सखीला सोडावंही लागणार नाही आहे आणि तिची प्रॉपर्टीही हडपावी लागणार नाही आहे. हे विचार करूनच आता कान्हा खुश होतो. आणि आता कबीर किर्लोस्करच्या नावावर सखीने प्रॉपर्टी केलेली आहे अशा ज्या पेपरवर तिने सह्या केलेल्या असतात ते पेपरसुद्धा तो अगदी आनंदाने फाडून टाकतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू. लपंडाव मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.